तर अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा आधार असतो तो पीक विम्याचा। यंदाच्या पावसावर एल निनोचं सावट आहे, मात्र असं असतानाही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। पीक विमा काढण्याची मुदत संपायला अवघे 3 दिवस शिल्लक असतानाच बुलढाण्यात अवघ्या 8.56% शेतकऱ्यांनीच पीक विमा काढला। तर हिंगोली जिल्ह्यात केवळ 1,81,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी पीक विम्यापासून दूर गेले। याला कारणीभूत आहे पीक विम्यासाठी भरावी लागणारी रक्कम। तर पीक विमा भरूनही अनेकांना मोबदला मिळाला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय। झाले आम्ही विमा भरून सुद्धा आमच्या कोणत्या शेतकऱ्याला त्या विम्याला भेटलेला नाही, परतावा मिळालेला नाही। आणि आता शासनाने पुन्हा नवीन 4 ट्रिगर काढलेत आणि या नवीन विमा कंपनीवाल्या जे ट्रिगरमधून शेतकरी हा शेवटच्या कापणीपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि गेल्याच्या नंतर कापणी झाल्याच्या नंतर सुद्धा शासनाला शेतकऱ्याला मोबदला भेटत नाही। आम्हाला अजून काही 1 रुपया सुद्धा भेटला नाही। या मागच्या 2 वर्षांमध्ये आम्ही विमा भरला आणि आम्ही ते सगळे जे प्रोसिजर कंप्लीट करून सुद्धा शासनाने जाहीर सुद्धा केलं होतं की यावर्षी मागच्या वर्षीचा पीक विमा देऊ म्हणून, तो सुद्धा भेटला नाही। आणि ते भेटला नाही म्हणून आता यावर्षी आम्ही भरण्याचा निषेध करत आहोत। गेल्या वर्षामध्ये 22, 23 आणि 24ला हा 1 रुपयामध्ये विमा होता आणि आज शेतकऱ्यांना त्याचं पूर्ण प्रीमियम भरावं लागते। पण गेल्या काही वर्षामध्ये मला 22, 23, 24ला कोणत्याही प्रकारचा विमा मोबदला मला मिळाला नाही। त्यामुळे मी यावर्षी हा जो विमा आहे हा काढू शकत नाही आणि काढणार पण नाही। शेतकऱ्याजवळ आता पिकाला सुद्धा पैसे लावायला पैसे नाही, त्याच्यानंतर बँकांनी सुद्धा प्रॉब्लेम मला दिलेलं नाही। त्यामुळं मी हा विम्याकडे पाठ फिरवली आहे यावर्षी। तर पीक विम्यामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं स्पष्टीकरण आता मुख्यमंत्र्यांनी दिलंय।